झाबरूदा काहीतरी घरी भोयकला राजा काहीतरी म्हटलं झालं बा ताल तमुरा काहीतरी भोयकला म्हटलं हो ते छत्रराजा घरी गेलो ना तिथं डायरेक्टच म्हणे घरी असून सांगून दे म्हणे झाबरूदा आल्या का घरी नाही म्हणून. आणि ते शिवला काकाच्या घरी गेलो तिथे तिथे पुट्ट होतं ते म्हणे कोणी येत नाही काय कुत्र असं नाही तसं नाही मा घरी यायचं नाही आले तर म्हणे शिवाजी म्हणे मी याच्या नंतर आले तर आम्हाला म्हणे तो हो तर म्हटलं काहीतरी वा मला सोडायला गेम भोयकला आणि ते भुसण्या म्हणे ना ते हो ते शिवला काकाला पुट्ट हो का बा ते तुम्ही मिळले आणि असं मिळला आणि घर भरून राहिले हे करू राहिले ते करू राहिले हो ते काहीतरी बडबड करू राहिलं होतं. हा काय घर भरलं काय म्हणजे काय तर काही बा कोणी आपल्याला काही म्हटलं नाही आपण नाही कुणाला काही म्हटलं नाही पुट्टेले सगळे म्हणजे मनाची तर पुट्टेले भेटलो मी तिच्या घेतले तर बाबा तिथं चांगले बोलले तो म्हणे मिटिंगले नाही तर काय आता काय म्हणजे काय बघलं तर त्याच्यात डायरेक्टच म्हणे ना सांगून दे म्हणे घरी असो काय येतं घरी नाही म्हणून झाबरूदाला सांगून दे म्हणे घरी नाही म्हणून आता काय समजा आपण ना म्हणजे काहीतरी म्हणजे नेमकं गेम बघला काहीतरी हो तो काही म्हणजे झाबरूदा गेम बघला कुठं नाही कुठं. आता हे तर कमालच झाली म्हणजे नेमकं झालं काय काय ते भुसण्या काय बडबड करत काय म्हणे ते काय म्हणे काय ते तो म्हणे झाबलू दा मले तुम्ही झाबलू सोबत मिळले आहे घर भरून लायले गणपतीचा पैसा खाऊन लायले असं काहीतरी म्हणे बा तो हो म्हणजे गणपतीचे पैसे खाऊन लायले चोरून लायले आता काहीतरी म्हणे तो आता काय म्हणे काय नाही त्याला काही समजलं नाही आपल्याला पण तो म्हणे असंच काहीतरी तुम्ही घर भरून लायले झाबलू सोबत तुम्ही मिळले असं म्हणे तो हो माय फिर काय चालतं मुरा लावलंय ना आता टाइमर 2 दिवसानं गणपती बसते आता जर हे असे करत हा गणपती बसायच्या पहिल्या गणपतीच्या तोंडावर हा माय आता गणपती बसून राहिला ना आता कसंच काय मला काय जर समजायला उडायला चालतं मुरा असं ते हा म्हणजे गणपती समोर आता बसते रे पण त्याच्या समोर जर असा चालतं मुरा करन तर गणपती कसा बसन हा मंडप बांधायचं सगळं म्हणजे अजून काय काही तालाल ताल नाही हे आताच ताल दाखवून राहिली यायचा वाला कसं काय हो चाल बरं यायचा पाहून काय मेळ आहे तर चाल यायचा मेळ लावून लेखायचा. सांगितलं म्हटलं कंदीला म्हणजे सगळ्या पुट्टे येईल म्हटलं कोणी जाऊ नका हो ते म्हटलं सगळं घर भरून राहिलं सांगितलं सगळ्या पुट्टे येईल आता माहित पडते पण पुट्टे काय करते मला तर वाटते नाही जाण म्हणा हो चेता गेला पुट्ट्या मायाला पुट्ट्या गोष्टी ऐकला तर माझ्या पुट्ट सांगून राहिलं होतं का बा चेत्या दादा गी म्हणजे भांडात गिंत आपला कोणी जाणार नाहीये बोला पण आणले जाणार कसा आहे त्याच्या कानाला गोष्ट पडली ना आता तेले माहिती आहे ना हाले का पैसे खाय ना आपलं नाव येन म्हणून ते आता सगळेच आता उचलून जात आता कोणी जात नाही. कोण काय झालं म्हटलं कोण द्या काय झालं रे बा आता मारतीच्या बाबाला माहितच नाही का पण आता मारती आहे त्याच्यासोबत हो आता काय सांगा मारतीच्या बाबाले आता मारतीच्या बाबा म्हटलं काय सांगू तुम्हाला तुमचा पोरगा आहे म्हटलं त्या झाबऱ्यासोबत पण मला माहिती आहे तो मारतीले म्हटलं मारती काही तसे कामं करू नाही राहिला ते झाबऱ्यात म्हटलं एकट्याचा घर भरून राहिला तो म्हटलं हो घर भरून राहिला गणपतीचे पैसे खाऊन राहिला म्हटलं तो हो आता माहित पडला आम्हाला सगळं माहित पडलं एवढा मोठा पैसा येऊन राहिला दरवर्षी गणपतीच्या वर्गणीचा सगळा पैसा तो घरात भरून राहिला इकडे दाखवून राहिला काहीच दाखवून राहिला नाही तर त्या झाबऱ्या पाहिजे एवढा मोठा पैसा कुठून येते सांगा बरं तुम्हीच हा बँकेत कोणा मागितला का सटकन देते कोणा मागितला का सटकन देते एवढा मोठा पैसा त्याच्यापाशी येऊन कुठून राहिला एकट्याच्या कमाईवर. अरे बापा म्हणजे मग तो गणपतीचा पैसा खाऊन राहिला का नाही त्याच्यापाशी पैसे किती छापाची मशीन आहे का सांगा बरं तुम्ही सांगा त्याच्यापाशी मशीन आहे का काय आहे एकट्याच्या कमाईवर एवढा मोठा पैसा आहे त्याच्यापाशी मग कुठून येऊन राहिला तुम्ही सांगा ना तुम्ही म्हटलं विचार करा येऊन कुठून राहिला एवढा मोठा पैसा कमी पैसा का त्याच्यापाशी म्हटलं कोणी मागितला का सटकन देते फटकन खिशाला काढून देते मग सगळं म्हटलं तो इकडे आपल्या डोळ्यात चादर टाकून राहिला तिकडे म्हटलं पैसा घरात भरून राहिला आता माहित पडलं आता त्याला तसा करूच नाही त्याचा आहे ना आता कोणी त्याच्यासोबत राहूच नका गणपती बसवतो ना बाबू तो बसव एकटाला उशीर काय मारतो ना मार हो कोणी वर्गणी देऊ नका काहीच नका करा माहितच पडते त्याचा पालाच पडते ना मग हो लगाचा घर भरून राहिला स्वतःच पार पाला पडते मग त्याचा मा फोटो त्यासोबत मार मर 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 मरी मर मरते इथं जाऊ दे तिथं जाऊ दे तिथं जाऊ दे आताही तो त्याच्यासोबतच आहे नाही तर काय तुमचा मारतेला म्हटलं समजून दे जरा नाही तर काय खायन तो नाव म्हटलं तुमच्या मारतेच आहे मग असं होईल ना त्याच्यानं तुमचं नाव खराब होईल मग कुणाचं नाव खराब होऊन राहिलं कोणाचा पोरग आहे तर मग यायचं होय असं होते ना. बरोबर आहे हो सांगतो पुट्टेले डटावून देतो राहू नको म्हणते आजोबा पैसे खाऊन राहिला म्हणतो सांगतो मी त्याला नाही तर काय बोलबल नाही ना आपण चांगलं म्हणता ते झाबलूले का ते कामं करून राहिला तो बोलबल आहे का त्याचं असं आहे बोलबल आहे का आपण म्हणतो बा पोरगा चांगला आहे प्रामाणिक आहे पण काय प्रामाणिक ह्या असं दाखवते ना मग प्रामाणिकपणा लेखाचा पैसे खाऊन राहिला घर भरून राहिला गणपतीचे पैसे पण खाल्ले पाहिजे ना देवाचे पैसे होई ना असं तर मार हुशार काय मारते तो आणि गणपतीचे पैसे लेखाचा खाऊन राहिला म्हणजे काय म्हणावं त्याला हो ना तेच ना आता तुम्ही म्हटलं मारतीचे बाबा मारत्याला म्हटलं समजून द्या राहू नको म्हणा त्यासोबत पैसे खाऊन राहिला नाव तू येईन म्हणा त्याला समजून द्या जरासं डटून द्या म्हटलं त्याला अजून आम्ही पुट्टे पट्टे सगळं सांगून देतो गावामध्ये म्हणा बस कोणी जाय वर्गणी देऊन दे ना त्याला म्हणतो कोणीच पुट्टेले तिला जाऊ नका काम करू लागू नका वर्गणी देऊ नका सगळ्याला सांगतो आम्ही गावावर फिरतो आता सगळ्याला सांगतो हो अरे आपण झाबरूदान मारती दावा लागते पुट्टे सांगितलं वाटते म्हणूनच म्हटलं मला सांगून दे म्हणून हो जे खरी आहे ते आहे लगाचे गणपती बाप्पाचा पैसा घरात भरून राहिला तो झाबरूदा काय बरोबर आहे काय ते उठ आता दे म्हणा घरी दे म्हणा किती गावात देतात निघतच नाही मी घराच्या बाहेर काय बिना पुट्टे पिसायला पार दिमाग खराब झाला नाही तर काय आता गणपती म्हणजे तोंडावर गणपती बसत्याचा परवा आणि हे पुट्ट्याचा टाइमवरच हे उरून राहिले काय झालं काय नाही रे चते म्हटलं काय झालं रे काय म्हटलं ते जगण्यात संघ्यापाशी तू हे म्हटलं ये बाहेर सांग म्हटलं पद्धतशीर काय झालं काय नाही काय फुटाने फुरून राहिला मागा काय नाही तर काय खाल्लं तुम्ही ना म्हटलं सांग रे म्हटलं ये बाहेर म्हटलं हो
अरे चेतिया, अरे म्हटलं येणार रे बाहेर, म्हटलं काका मारत नाही ना तुले, बाहेर ते तू. हा ये ना म्हटलं बाहेर. अरे चेतिया माय पण आता जाता कुठे गेला म्हणा ना. खरे जगत तुम्ही आले होता नाही घरी. चला बा झाबरू दा, आता तर घरी होता तो. आता घरीच बसला, खुर्चीवर बसला तो, खुर्चीवर बसून होता मस्त. मग आता कुठं गेला म्हणावं लेकाचं. आता काय करावं काय नाही, काय त्याचे समजत नाही. भावा ते याच्या मागं घुमा का कोणा मागं घुमा, कसं करा तर काय भावा काही समजून नाही राहिलं. घरीच होता तो झाबरू दा, नाही तर आम्ही आलो तर घरीच होता. आता एकटा तो घरात लपला जा, नाही तर बाहेर कुठे गेला आता. थांब, आम्ही एकदा झाबरू दा आवाज देऊन पाहत केले. आम्ही देऊन पाहत आवाज दे, जगन दे आवाज दे त्याले. चेतादा, अरे चेतादा, म्हटलं आहे काय का घरी? चेतादा ये ना बाहेर, म्हटलं चेतादा. घरात नाही वाटते लेकाचा. नाही घरात मी आवाज दिला तर बाहेर निघाला असता तो. हायच नाही घरात. चला चला म्हटलं पाहू बाहेर कुठे भेटन तर. माय बी काही समजायला नाही. काय म्हणे काय तुला म्हटलं तो काय म्हणे ते नेमकं तुम्ही काय तुम्ही बरोबर ऐकलं नाही का? काय म्हणे काय नाही, काय जे फुटाने फुटून राहिले ते यायचेवाले. दाबलू दा तो म्हणे हो घरात पैसे भरून राहिले, घरात पैसे भरून राहिले असे काहीतरी म्हणत जायचे. मला काय जास्त काय समजलं नाही आम्हाला. आता म्हणे तो हो घरात पैसे 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 काय म्हणे, काय ते तर देव जाणे बा काय म्हणे तो. कोण भरून राहिला ज्या मायबीन घरात पैसे. आता का चोरीचा आरोप लावते म्हणा का मायबीने मायावर. हा काय म्हटलं मारते कसं करत रे बा. असं करतो कोण लावते चोरीचा आरोप. पाहिजे बरं मी कोणता सहायता होत तू चोरीचा आरोप लावणारा. अरे म्हटलं खंदीला पाहिजे पुट्टी गिट्टे चेत्या गिद्या म्हटलं तुमच्या इकडला भांडाच गिंदाच कुठं बाहेर गिर घुमा गिमाल गेलाय का म्हटलं. कुठं काही नदी गिरीवर गेले का? नाही नदी गिरीवर तर नाही गेले. कुठं घाली तर माय पुत्त चेत्या गिरे सगळे पुत्ते घला करत आहे ना. नाही कोणी कुठं काही दिसलं तर नाही बाबा. हो कुठं नदी गिरीवर गेले ना म्हटलं मा भांडाच गेलीच हो. सायचे मग हे पुट्टे गेले कुठं लेकायचे, कुठं गेले काय गेले तर. हा काच करायचं बाय पुट्टे जर आता कंदीला पाहिजे पावर. आता गणपतीला म्हटलं 2 दिवस राहिले पुट्टे आता म्हटलं टाईम टायमर चाटा देऊन राहिला. आता कसं करा तुम्ही सांगा, कसं करावं आता. हा मंडप बांधायचा, हे बांधायचे ते बांधायचं. ते पुट्टे आवाज द्यायला गेले जगनांच्या त्या तर ते चट्या काहीतरी म्हणून राहिलं तर म्हणते हो घरात भरून राहिले असं करू राहिले तसं करू राहिलं. आता म्हणजे चोरीचा आरोप लावून राहिले वाटते मारे पुट्टे. बापा पाहिलं असेल म्हणून तेव्हाच म्हणून राहिले ना, नाही तर का बिना कामाचे म्हणून राहिले का. हा पाहिलं तर ते ना म्हणून म्हणून राहिले ते घरात पैसा भरून राहिला म्हणून तू. अरे बाबा कंदीला पाहिजे तुम्ही एखादा म्हणा. म्हणजे मी काय घरात पैसा भरून राहिला. कोणता पैसा घरात भरला मी ना सांगा बरं तुम्ही. कोणता पैसा घरात भरला मी ना. हा बाबा पोट्टे म्हणजे ते घरात भरून राहिले म्हणजे पाहिलं असं हे असं ते असं बापा. हा म्हटलं काय होईल काय म्हणून राहिले तुम्ही. हा म्हटलं काय पैसे खाऊ दिसून राहिले का मी तुम्हाला. पाहिलं बाबू माग तू जोल खाऊ नको म्हटलं. हा त्यानं पाहिलं असं तो म्हणून राहिला नाही तर का असंच म्हणून राहिला का तो. हा ए मारत्या म्हटलं राहू नको त्यासोबत. तो पैसा घरात भरायला नाव दिले का तुही खराब होईल ना. चालला त्याच्या मांगा 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 गणपतीचा पार पैसा घरात भरायला म्हणते तो. बाबा काय बोलून राहिले तुम्ही. अरे झाबरू तसा आहे का ते. हा कुणाच्या सुखा दुःखामध्ये साथ देते बिचारा. तुम्ही त्याला तसे म्हणून राहिले का. मी त्याच्या एकटेम जात नाही. पण तो म्हटलं सगळ्याच्या सुखात दुखात राहते. हा तुम्ही म्हणून राहिले घर भरून राहिले हे भरायला ते भरून राहिले काही जगा नका ला म्हटलं. ए डुबरे तू मला नको शिकूले का. हा जे सांगितलं तेवढा म्हटलं राहू नको त्यासोबत. हा ते नाव खराब होईल ना. ते आहे ना माझं नाव खराब होते मग. पोट्टा गुणाचा वय यायचा वय त्याचा वय. हा तुले काय ते आहे ना माझं नाव खराब होते. अरे बापा रे मारती हार्ट अटॅक येते का रे बाबा. हा मरे जा मार म्हणजे पैसे चोरीचा आरोप घरात पैसा भरून राहिला म्हणजे बाबा मी त्याच्या आटान नाही खाल्ले रे बा. कोणाच्या आटान नाही खाल्ली मी ना. थांब ना जाबरू तर म्हणणारा कोण आहे मी पाहिजे ना. यायला सांगणारा कोण आहे काय वय. हा का कंदीला पाहिजे म्हटलं काही बाबा कोण आहे तो म्हटलं सांगणार तुम्हाला सांगणारा कोण आहे. झाबरून पैसे काढले कोण आहे सांगणार सांगा तुम्ही. तो नाही काय वय तुला ऐकायला लागते तेवढं माहीत पडलं तेच लय झालं. यांना गणपती बस द्या झाबली एकतात. गणपतीचे पैसे लेखा घरात भरून राहिला. वर्गणी आलेली हा किती मध्ये वर्गणी येऊन राहिली. हा पार घरात भरून राहिला म्हणते तू. माहीत पडते ना माहीत पडते म्हटलं कुठून नाही कुठून. त्या पोलाईने पाहिला असेल तेव्हा ते म्हणून राहिले नाही तर का असेच नाही म्हणून राहिले ते म्हणजे चालले मग ते आले का. पण त्यापाशी बाले मस्त पैसा लागते पैसा येणार कुठून नाही त्यापाशी. एक तर बुधा तू बुधा कमावत नाही एक तर बिचारा कमावतं. हा आणि एवढा मोठा पैसा कसा लायते मग त्यापाशी शिल्लक कसा लायते. हा सांग ना तू. हा सगळा म्हटलं या 2 नंबरचा म्हणजे या गणपती बाप्पाचा पैसा वय घरात भरून राहिला तू. बाबू जगन एखादा गोटा जरी म्हटलं असं तर डोकं फोडतो मी आता इथं. माय फीन काही लेणं नाही देणं नाही. मला आरोप लावून राहिला ते म्हटलं बाबू एखादा गोटा ते डोकंच फोडतो इथं मला. म्हणजे नाव सांगा फक्त आता खंदीला पाहिजे बाबा. तुम्ही मला नाव सांगा कोण सांगणार तू नाव सांगा फक्त. कोणा पाहिलं कोणाच्या डोळ्यानं पाहिलं तेव्हा तुम्ही म्हणून राहिले ना. कोण नाही कोण तुम्हाला सांगितलं. त्यानं पाहिलं असं ना डोळ्यानं. त्यानं डोळ्यानं पाहिलं त्याचं नाव सांगा. नाव सांगा त्याला विचारतो किती पैसे तुम्ही घरात भरले किती काय केले मला माहिती आहे म्हटलं. झाबरून काय केलं काय नाही केलं तुम्ही नका सांगा मला. हा तो सुखा दुखा सगळ्याच्या सोबत राहील तुम्ही हा आरोप लावून राहिले त्याच्यावर. हा म्हटलं सांगणारच नाव सांगा तुम्ही कोण आहे काय होय कोण आहे. झाबरूची बदनामी कोण नाव सांगा त्याचं आलं. हे म्हटलं सांगतो ना ते शिवलाला झुमर आहे म्हटलं शिवलाला झुमर. ते ना डोळ्यानं पाहिलं असेल तेव्हा ते सांगून राहिले ना. याचा काय असेच सांगून राहिले का ते. हा तेच बरोबर आहे. एवढा मोठा याच्यापाशी पैसा शिल्लक राहायचे कुठून राहते. अरे कुठून राहते. हा एकट्याची कमाई एवढा मोठा पैसा शिल्लक. गणपतीचे पैसे दाबते म्हणून शिल्लक राहते. खरी गोष्ट आहे ते. खरी आहे म्हटलं गोष्ट. त्यानं पाहिलं असेल तेव्हाच ते म्हणून राहिले. हा तुम्ही काय सांगून राहिले बे आम्हाला. हा तुम्ही दोघे असेल का मिळलेले. वा बाबा वा कमाल आहे बा तुमची. स्वतःच्या पुरावर तुम्हाला भरोसा नाही राजे हो. हा मला स्वतःच्या पुरावर भरोसा नाही आहे.
हो झाबलू तर शिवलाल काकाच्या घरी गेलतो ना, तर ती त्याच्या पोटी तसं म्हणे की भुसण्या हो, खाल्ले 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 घालात भरून लाला तुम्ही त्याच्या सोबत असाल आम्हाला म्हणे, तर तुम्ही त्याच्या सोबत असाल म्हणे. चालवर झाबरू काढूया शिवलाल भाऊची. सगळं म्हटलं कारच नाही शिवलाल भाऊची होय. हो त्याच्या हातात ते मंडळ दिलं नाही आपण आपल्याला म्हणे ते अध्यक्ष मला बनवा पैसे देवार मापाशी द्या याच्या पैसे त्याच्या पैसे द्या म्हणे ना तो. आता सगळा म्हटलं कारनामा त्याचा शिवलाल भाऊचा कारनामा आहे. शिवलाल भाऊचाच कारनामा सगळ्या पोटाला त्यानंच भडकवलं. आता इकडे तिकडे म्हणजे अफवा पसरून राहिला तो झाबरू पैसे खाऊन राहिला त्याचाच कारनामा आहे. पण राजा मला तर कमाल वाटते बाबा, कमाल वाटते ना लोकांची. म्हणजे मी एवढे याच्यासोबत म्हणजे कामी पडून एवढ्या सुखात दुखात जाऊन हे कंदीला वजी किती वेळात कामात पडलो त्याच्या तरी म्हणजे ते मार खोटा आरोप भरून राहिले. एखाद्या सांगितलं तसंच म्हणजे ऐकून घेतलं नाही. म्हणजे माणूस कसा आहे आपल्याला माहित नाही काय, ते माहित आहे ना मी कसा काय आहे, तरी पण राजा म्हणजे आरोप लावून राहिले ते. म्हणजे कमालच आहे ना. म्हणजे काही माणूस की राहिली का आता, काहीच नाही बाबा. म्हणजे मला तर कसतरीच वाटून राहिला आता. म्हणजे एवढं काही लोकांसाठी करून तरी म्हणजे लोक मार चोरीचा आरोप लावून राहिले. म्हणजे कमालच आहे ना बाबा. आता पाहिलं बाबू झाबलू आम्ही काय पाहिलं नाही दोयानं आम्ही काही पाहिलं नाही म्हटलं. ते शिवलाल जुमल सांगत आले म्हणून आम्ही म्हणून राहिलो. आणि त्यापेक्षा त्याचा पैसा घेता शिल्लक लायते म्हणून आम्हाला वाचून राहिलं का नाही बा तुला पैसा म्हणजे केला असं म्हणजे एक नमली काम केलं असून तुला मला असं वाचून राहिलं. कारण ते पैसा त्या शिल्लक लायचं ना. कोणी मागितला का तुम्ही दिला पैसा, कोणी मागितला का तू नाही म्हणतच नाही ना, देऊन देतो ना. अरे पण कोण दिला पाहिजे मी देतो काऊन की त्याला अडचण नसते काही काम असते म्हणून मी तेल देतो. म्हणजे काय का महापाशी देतो म्हणजे काय लय मोठा पैसा शिल्लक आहे का बाबा. आता कसं आहे मी कपडे गिपडे जास्त पैसे काही याच्यात उडवत नाही. आबाजीचं काय, आबाजीला आम्ही काही चटणी भाकर खातो राहतो तर 2 पैसे शिल्लक पडते का एकदम नाही पडत. पण तेच मी मागितले तर जेवढे मायकून होते तेवढे मी तेल देतो. काय मी काय कोणाला काय असेच वाटत फिरतो का सांगा बरं, वाटत फिरतो का मी कोणाले. जे काम पडलं तर मापाशी येते मी त्याचं काम करतो. पण राजा तुम्ही म्हटलं कमलच वाटून राहिली ना मला राजा. पाहिलं बाबू जबलू तू काही वाईट वाटून घेऊ नको. आम्ही काही दोयानं पाहिलं नाही, आम्हाला सांगितलं मग आम्ही तुला म्हटलं. हो ते समजलं झाबरू मी. हे सगळी कारस्थानी ते शिवलाल भाऊची होय. ते ना म्हटलं हे सगळे याच्या डोक्यात घातलं. हो त्याच्या म्हटलं त्याचे काय जे कारनामे चाल म्हटलं त्याच्या घरी जायला पाहिजे त्याची काढतो वरात. हो ते शिवलाल नाही शिवलाल म्हणून झुमर चाल काढतो. कसं काय असते कोणा पैसा घरात भरला कोण नाही भरला. अध्यक्ष बनवलं नाही त्याच्यापाशी पैशाचा व्यवहार दिला नाही तर बदनामी करू राहिले नाही. चाल बरं चाल काढतो त्याची वरात सायाची. बे मारत्या झगडे भांडणं करू नको का, नसलं घरावर रुपये आणू नको. म्हटलं घरा गिरा रुपये आणले तू ना दाखवतो तुला मी हंजक कर लेका. घरी उलटी टांगणी देऊन चांगली मिरच्या झुनीत देतो. लक्षात ठेवतो म्हटलं. बाप इथे आला म्हटलं मजाक नाही करू राहिलो. लक्षात ठेवतो जे म्हणीन ते घरी. म्हटलं उपाय आणू नको घरावर. हो जा स्वतःच्या पोरावर भरोसा नाही. उपाय आणू नको हे नको आणू ते नको. पाय तुम्ही बाहेरच्या बाहेर घरामध्ये येऊ नये ते खाली. हो मातीदा पान मग त्या शिवलाल काकाले झोडपान लेकाले मग त्या शिवलाल काकाला झोडपान त्याच्या पोराले झोडपा लेकाले आम्हाला म्हणेन तो तुम्हाला म्हणजे तुम्ही या महिन्यात मिळले असं तसं. दे झोडपा द्या दोघे बाप लेकाले. त्या झुमर काकाला लागले कमी झोडपा म्हणे दोघा बाप लेकाला चांगलं झोडपा लेकाले. हो चला झबरू चाल म्हटलं पाहतो याची काय आहे देतो याचा गेम अजून आता. बदनामी करू राहिले नाही, बदनामी करू राहिले झाबरूची. बरं चाल दाखवते यायला सहायचे येईल.